ठाण्यात जलसंवर्धनासाठी महावॅकॅथॉन उत्साहात संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिन तसंच जलसंधारण सप्ताह अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज वॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर या भव्य जनजागृती रॅलीचं अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आलं। माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महावॅकॅथॉनचा शुभारंभ उपवन तलाव येथून करण्यात आला। त्यानंतर आदिवासी आश्रम, क्रांतीवीर राघोजी भांगरे चौक, आदिवासी वीरांगना झलकारी बाई मार्ग, वसंत विहार फाटा मार्गे ही रॅली डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पोहोचून संपन्न झाली। सुमारे 3 किलोमीटरच्या या पदभ्रमण मोहिमेमध्ये ठाण्यातील शेकडो नागरिक, विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण वर्ग आणि शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात वॉर्म अप सत्राने करण्यात आली। झुंबा व्यायाम या प्रकाराचा उपस्थित सर्वांनीच मनसोक्त आनंद घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाण्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल 6 ते 7 हजाराहून अधिक जणांनी यासाठी नोंदणी केल्याचं सांगितलं। संपूर्ण मार्गावर जलजागृतीचे माहिती फ्लेक्स लावून नागरिकांनी पाणी बचतीचा संदेश दिला। या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सहभागाची मुदत वाढवण्यात आली असून नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रील्स तयार करून या जनजागृती चळवळीत सहभागी व्हावं असं त्यांनी आवाहन केले। तर मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज यांनी मनोगत व्यक्त करताना 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलेला जलसंधारण सप्ताह केवळ एका विभागापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून एक मोठी चळवळ व्हावा हा शासनाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं। या महावॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि शिक्षकांनीही आपली मनोगत व्यक्त केली। शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्राध्यापिका सुजाता नागरगोजे यांनी माती आणि पाणी हे मानवी जीवनाचे मूळ आधारस्तंभ असून प्रत्येकानं त्याचे नियोजनबद्ध संवर्धन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली। याशिवाय स्थानिक तरुण सहभागी पवन चौहान आणि धीरेंद्र चौधरी यांनी नियमित वॉकिंगचं महत्त्व अधोरेखित करत वृक्षतोड थांबवणे, झाडे जगवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। यावेळी उपस्थित सर्व नागरिक, मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामूहिक मृद व जलसंधारण शपथेने करण्यात आली। यामध्ये उपस्थितांनी काळ्या मातीचे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं रक्षण करून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा आणि सुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाचे नियम दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दृढ संकल्प केला। शेवटी या महावॅकॅथॉन मधील सहभागींना लकी ड्रॉद्वारे पारितोषिक देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। 21 ऑगस्ट मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज मृद व जलसंधारण विभागाने महावॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर हा कार्यक्रम आयोजित केला होता। या वॉकॅथॉनसाठी जवळपास 6000 ते 7000 इतकं रजिस्ट्रेशन ऑनलाईन यामध्ये झालं होतं। इथे सकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून, विद्यार्थ्यांकडून इथं दाखवण्यात आला आणि पूर्ण जो वॉकॅथॉन होता त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या थीमवरती बेस्ड डिस्कशन आपण करायला सांगितलं होतं। आपले अधिकारी असतील, काही फ्लेक्स असतील, माहितीचे फ्लेक्स असतील, ते देखील या वॉकॅथॉनच्या रूटवर लावण्यात आले होते आणि या वॉकॅथॉनसाठी या शहराचे उपमहापौर यांनी देखील उपस्थिती दर्शवली। सर्व अधिकारी या वॉकॅथॉनमध्ये होते आणि खूप छान पद्धतीनं एक जाणीवजागृतीचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये जे वॉकॅथॉनमध्ये सहभागी होते त्यामध्ये ईश्वर शेट्टीने पारितोषिकही देण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं रील्सचा जो आपला एक कॉम्पिटिशन होता त्याची मुदत पार्टिसिपेशन वाढल्यामुळं ती मुदत थोडी वाढवून देण्यात आली आणि त्याच्यात ती पारितोषिक ठेवण्यात आलं आहे। त्यामुळं मी नागरिकांनाही आवाहन करेल, विद्यार्थ्यांना आवाहन करेल की या रील्समध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपलं जे पारितोषिक आहे ते मिळवण्याकरिता आपण चांगल्या पद्धतीची रील बनवून त्यामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद।